नमस्कार. मी सचिन देवडे. सचिन देवडेज नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज एक वेगळा विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर येतोय आणि तो विषय आहे की परीक्षेला सामोरं जात असताना कोणती काळजी घ्या. हा विषय घेऊन आपण आज आपल्या समोर आलेलो आहे. तर काळजी ही कुणी घ्यायची, म्हणजे तो परीक्षार्थी आणि त्याचे पालक या दोघांनी मिळून परीक्षा जवळ आल्यानंतर कोणती काळजी घ्यायची. आता आपण पाहतोय म्हणजे 5वी पासून ते 9वी पर्यंतच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, म्हणजे त्यामध्ये स्कॉलरशिप असतील किंवा वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांचा कालावधी सुरू होतोय. त्याचबरोबर आता एक मार्चपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. 21 फेब्रुवारीपासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. म्हणजे परीक्षांसाठी फक्त हा 3 आठवडे ते 1 महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. मग या कालावधीमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवतो. तर आता सर्वात प्रथम विद्यार्थी आणि पालकांनी एक गोष्ट केली पाहिजे की या 3 आठवड्यामध्ये किंवा या 1 महिन्यामध्ये शक्यतो प्रवास टाळला पाहिजे. त्याचं कारण असं, जर आपण प्रवास केला तर वातावरण बदलतं किंवा आपलं हॉटेलमध्ये जेवण होतं किंवा पाणी बदलतं. या गोष्टींमुळे विद्यार्थ्याच्या आरोग्यावरती परिणाम होतो. मग साधारण थोडासा जरी सर्दी खोकला झाला, ताप आला, व्हायरल इन्फेक्शन झालं, तर किमान 3-4 दिवस त्याच्यामध्ये निघून जात असतात. आणि म्हणून त्या 3-4 दिवस परीक्षेच्या कालावधीमधला जर आपला अभ्यास बुडला तर त्याचा परिणाम आपल्या परीक्षेवरती, आपल्या अभ्यासावरती होऊ शकतो. म्हणून शक्यतो प्रवास टाळा. त्यानंतर बाहेरचं खाणं किंवा शीतपेय हे देखील आपण प्रकर्षाने टाळलं पाहिजेत. कारण त्या बाहेरचे मसालेदार खाण्यामुळे किंवा शीतपेयांमुळे देखील आपण आजारी पडू शकतो आणि त्यामुळे सुद्धा आपले 1-2-3 दिवस वाया जाऊ शकतात. त्यामुळे दुसरी गोष्ट आपण की बाहेरचं खाणं आणि शीतपेय हे पूर्णपणे या कालावधीमध्ये टाळली पाहिजेत. त्याचबरोबर वर्षभर, तिसरा मुद्दा मी आपल्याला सांगतो की वर्षभर जे आपल्याला समजलंय त्याच गोष्टीचा सराव आपण परीक्षेच्या काळामध्ये केला पाहिजे. आपण जर या काळामध्ये नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करायला गेलो तर त्याचा परिणाम आपल्याला वर्षभर जे समजलंय त्याच्यावरती होऊ शकतो. म्हणून जे समजलंय त्याच गोष्टींचा आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. शक्यतो नवीन शिकण्याचा प्रयत्न परीक्षेच्या काळामध्ये आपण केला नाही पाहिजे. त्याचबरोबर चौथा मुद्दा मी सांगतोय की जशी जशी आपली परीक्षा जवळ येईल तसं आपण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला पाहिजे आणि तेही टाईम लावून. म्हणजे होतंय काय की आपल्याला परीक्षेमध्ये ठराविक टायमिंग असतो पेपर सोडवण्याचा, उत्तरपत्रिका लिहिण्याचा. तर आपल्याला परीक्षेमध्ये वेळेची अडचण येऊ नये म्हणून आपण जर अगोदरच सराव केला तर आपल्या लक्षात येईल की आपली लिखाणाची गती कशी पाहिजे. म्हणून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा आपण सराव केला पाहिजे. त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये, म्हणजे परीक्षा सुरू होते आपली, म्हणजे उद्या पेपर आहे, तर आज आपली पुरेशी झोप झाली पाहिजे. कारण जर आपली झोप चांगली झाली तरच आपला उद्याचा दिवस चांगला फ्रेश जाणार असतो. आपला मेंदू तर एकदम फ्रेश होऊन जातो, प्रसन्न होतो आपण. म्हणून परीक्षेच्या काळामध्ये झोप पुरेशी होणे खूप महत्त्वाचे आहे. आता समजा पेपर उद्या समजा मराठी विषयाचा आहे किंवा विज्ञानचा आहे, तर आदल्या दिवशी आपण फक्त त्याच विषयाचा सराव किंवा त्याच विषयाच्या आपल्या झालेल्या अभ्यासाची आपण उजळणी केली पाहिजे. आणि समजा जर एक पेपर झाल्यानंतर 2 दिवसाची सुट्टी आहे आणि नंतर 2 पेपर सलग आहेत, जर अशी परिस्थिती आली तर ज्या दिवशी जो पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी फक्त त्या विषयाचा अभ्यास करा आणि 1 दिवस अगोदर पुढच्या विषयासाठी द्या. म्हणजे त्याचाही पुढच्या विषयासाठी तुम्हाला फायदा होऊन जाईल. नाहीतर 2 दिवस सुट्टी म्हणून फक्त आपण येणाऱ्याच विषयाचा अभ्यास केला तर पुढच्या विषयासाठी आपल्याला उजळणीसाठी वेळ कमी. आपला वर्षभर अभ्यास झालेलाच असतो, परंतु परीक्षेच्या काळामध्ये जी उजळणी किंवा जे रिव्हिजन होणं महत्त्वाचं असतं ते पण झालं पाहिजे. म्हणून जर सुट्ट्या सलग आल्या तर त्याच्यामध्ये पण आपण वेळेचं नियोजन केलं पाहिजे की पहिल्या दिवशी कोणता विषयाची आपण उजळणी केली पाहिजे, दुसऱ्या दिवशी कोणत्या विषयाची उजळणी केली पाहिजे. त्यासाठी आपण जर वेळापत्रक आल्यानंतर लगेच आपण त्या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे. यानंतर पुढची गोष्ट सांगेल की ज्या दिवशी आपण पेपरसाठी परीक्षा केंद्रावरती जातोय त्यावेळेस त्या ठिकाणी गर्दी असते, बऱ्याच मुलांच्या गप्पा टप्पा गोंधळ चाललेला असतो. अशा वेळी आपण एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण रिव्हिजन केली पाहिजे किंवा गोंगाटापासून आपण दूर राहिलं पाहिजे. एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली आपण बसलं पाहिजे. परीक्षेला गेल्यानंतर आपण उगीचच त्या ठिकाणी कॅन्टीन असते, तिथं मुलांचा गोंधळ चालू असतो
अशा ठिकाणी शक्यतो जाण्याचं आपण टाळलं पाहिजे. त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण सकारात्मक विचार करणाऱ्या किंवा सकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तींच्याच संपर्कामध्ये राहिलं पाहिजे. नाहीतर परीक्षेबद्दल, गुणांबद्दल काहीतरी नकारात्मक, निगेटिव्ह बोलणारी माणसंसुद्धा आपल्याला या काळामध्ये भेटतात किंवा काही मुलंही भेटतात. त्यामुळे प्रकर्षाने आपण सकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या संपर्कातच किंवा अशाच लोकांशी आपण त्या काळामध्ये बोललं पाहिजे. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पालकांसाठी मी एक विनंती करेन की परीक्षेच्या कालावधीमध्ये घरातलं वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवणं हे पालकांची जबाबदारी आहे. म्हणजे घरामध्ये त्या काळामध्ये ताणतणावाचं वातावरण होणार नाही याची सुद्धा पालकांनी एक नोंद घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीचं वातावरण ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर समजा एखादा मुलगा 10वी-12वीच्या परीक्षेला जातोय, तर अगोदर काही विषयाचं म्हणजे आपण अभ्यास करण्यासाठी जागरण झालेलं असतं, ताण आलेला असतो. अशा वेळेस परीक्षेच्या कालावधीमध्ये किंवा पेपरला गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात की एखाद्या मुलाला चक्कर येते, एखादा मुलगा आजारी पडतो. अशा वेळी पालकांचा नंबर हा मुलांजवळ असला पाहिजे. म्हणजे लिखितसुद्धा असला पाहिजे. कारण काय होतं, आपल्या आईवडिलांचे नंबर आपल्याकडे असतात, मुलांकडे असतात त्यांच्या आईवडिलांचे नंबर. पण जर अचानक जर मुलांना काही चक्कर वगैरे आली तर मग तो नंबर मिळवणं थोडंसं अवघड होतं. म्हणून पालकांचा नंबर हा मुलांच्या परीक्षार्थींच्या जवळ असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या काळामध्ये आपली पाण्याची बॉटल आपल्याजवळ असणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की हा उन्हाळ्याचा म्हणजे तापमानवाढीचा पिरियड असतो आणि त्यामुळे डिहायड्रेशन अशा गोष्टी त्या काळामध्ये होत असतात. म्हणून प्रत्येकाने शक्यतो पाण्याची आपली बॉटल जवळ ठेवावी. त्याचबरोबर आपल्याला जे काही लेखन साहित्य लागतं, पेन असेल, पेन्सिल असेल, आपले कंपास किंवा जे काही लागतं त्या सर्व गोष्टी आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे. ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर परीक्षा म्हणजे असं काही खूप मोठी गोष्ट नसून त्याचा जास्त बाऊ पण नाही झाला पाहिजे. परीक्षा म्हणजे काही वर्षभर शिकवलेल्या विषयाची एक मूल्यमापन असतं. ते आपल्याला किती आकलन झाले ही तपासण्याची यंत्रणा म्हणजे परीक्षा असते. ह्या देखील गोष्टी मुलांना समजल्या पाहिजेत. फक्त गुणांसाठी परीक्षा नसते, तर आकलन किती झालंय यासाठी सुद्धा परीक्षा असते आणि त्यासाठी जी यंत्रणा असते त्याला परीक्षा म्हणतात. या विषयावर सुद्धा आपण पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांशी चर्चा केली पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना वर्तमानपत्रामध्ये आलेलं भविष्य वाचण्याची सवय असते. मग ज्या पालकांना सवय असते किंवा त्यांच्या संबंधित लोकांना, कुटुंबियांना असते, त्यावेळेस त्या मुलांना ही आपोआप ती सवय लागते की बाबा चला आज आपलं भविष्य काय आहे पाहू. म्हणजे भविष्य जर काय असं चुकीच्या पद्धतीने किंवा निगेटिव्ह असेल तर मग त्याचा परिणाम परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर होऊ नये आणि त्याचा दुष्परिणाम त्याला परीक्षेमध्ये होऊ नये. म्हणून भविष्य वाचण्याची जर सवय असेल शक्यतो ती नसावीच, परंतु परीक्षेच्या काळामध्ये अशा कुठल्याही गोष्टींचं वाचन करू नये. त्याचबरोबर उत्तरपत्रिका सोडवताना आपल्याला वेळेचं नियोजन सुद्धा करावं लागेल की आपल्याला शेवटचे 5 मिनिटं किंवा 10 मिनिटे हे आपण लिहिले तपासून पाहण्यासाठी आपल्याला काही शेवटची 5-10 मिनिटे आपण राखून ठेवता येतील का, या संदर्भामध्ये सुद्धा अगोदर प्रश्नपत्रिका जर आपण सोडवत असू, सराव प्रश्नपत्रिका, तर आपण या गोष्टीचं नियोजन करू शकतो. म्हणून सराव प्रश्नपत्रिका सोडवणं, त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सोडवतानाचं नियोजन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासाचा ताण येऊ शकतो किंवा माझा पेपर किंवा माझं लिखाण उरकेल का, मला वेळ पुरेल का, अशाही म्हणजे मुलांना त्या गोष्टीचा ताण असतो. तर अशा वेळी जर आपल्याला ताण आला विद्यार्थ्यांना, त्या परीक्षार्थ्यांना, तर त्यांनी आपल्या पालकांशी, आपल्या शिक्षकांशी या गोष्टीवरती चर्चा केली पाहिजे आणि आपल्या मनावरचा ताण मुलांनी हलका केला पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर आपल्या सगळ्यांना माहिती असतं. त्यामध्ये 20% प्रश्न हे अत्यंत सोपे असतात, ते सहज आपण सोडवू शकतो. आणि नंतरचे 60% प्रश्न असतात ते सर्वसाधारण असतात. तेही सर्वसाधारण म्हणजे सर्वांनाच ते जमतील, म्हणजे ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना हे 60% प्रश्न सुद्धा सहज सुटतील अशा पद्धतीचे असतात. आणि त्यानंतरचे जे 20% प्रश्न असतात ते थोडेसे अवघड असतात, थोडेसे काठिण्य पातळी त्यांची वाढलेली असते. म्हणजे पास होणं किंवा 80% पर्यंत मार्क मिळवणं हे मुलांच्या दृष्टीनं खूप सोपी गोष्टी असते. मग शेवटची राहिलेली 20% जे काठिण्य पातळी वाढलेले प्रश्न असतात त्यांचा जर आपण अधिक सराव केला असेल तर
तेही तुम्हाला प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मुलांनी ताण घेण्याचं किंवा काळजी करण्याचं काही कारण नसतं. त्याचबरोबर आता पालकांना एक सवय असते, की आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करणं. म्हणजे त्यांच्यापेक्षा जर एखाद्या त्याच्या मित्राला जास्त नेहमी पडत असेल, तर पालकांनी आपल्या मुलांना सतत त्या गोष्टीबद्दल मुलांना टोचून बोलू नये. मुलांचा कमीपणा करू नये. मुलांना सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे, की बाबा तुला खूप चांगले मार्क पडतायत. अजून सराव करतोय तू, तर तुला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं मार्क पडणार. असं त्याचं मनोबल वाढवणं हे पालकांचं काम असतं. इतर त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडणाऱ्या मुलांशी आपण आपल्या मुलाची तुलना पालकांनी या कालावधीमध्ये अजिबात केली नाही पाहिजे. त्याचबरोबर परीक्षा महत्त्वाची तर आहेच. कारण परीक्षेतील गुण यावरती मुलांचं भवितव्य किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे ॲडमिशन्स हे अवलंबून असतात. पण पालकांना माझी नम्रपणे विनंती असेल, की परीक्षेपेक्षा किंवा परीक्षेतील गुणांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली मुलं. म्हणून मुलांना अतिरिक्त ताण अजिबात देऊ नये. त्याला त्याच्या शिकण्यामध्ये किंवा वर्षभर त्यांनी केलेलं जे अभ्यास आहे, त्या अभ्यासाची उजळणी, त्याबद्दल त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचं मनोबल वाढेल अशा पद्धतीचं पालकांनी त्याच्याशी संभाषण, वातावरण ठेवलं पाहिजे. मग निश्चितपणेच मुलांना देखील या गोष्टीचा आत्मविश्वास येऊ शकतो. त्यानंतर परीक्षेवरून आल्यानंतर सुद्धा काही पालक प्रश्नपत्रिका घेतात आणि मुलाचं त्या ठिकाणी त्याला किती मार्क पडतात हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतात. परंतु एक पेपर झाला आणि अजून दुसरे पेपर बाकी आहेत आणि अशा वेळी जर पालकांनी मुलांना किती मार्क पडतील यासाठी प्रश्नपत्रिका घेऊन एकतर तो पेपर लिहून आलेला असतो, ताण त्याचा थोडासा हलका झालेला असतो, उद्याच्या पेपरची त्याला अजून उजळणी करायची असते. परंतु पालक प्रश्नपत्रिका घेऊन जर त्याला किती मार्क पडतायत याचा अंदाज घेऊ लागले, तर एखादा प्रश्न चुकला असेल, शेवटी आता तो पेपर होऊन गेलाय, तो जरी चुकला, एखादा प्रश्न जरी चुकला तरी आता त्याचा काहीच उपयोग नसतो. उलट त्याचा परिणाम दुसऱ्या विषयावरती होऊ शकतो. म्हणून पालकांनी घरी आल्यानंतर त्याला किती मार्क पडतील, त्याला किती गुण पडतील या अशा अंदाज बांधणे किंवा आखाडे बांधणे पालकांनी अजिबात ह्या गोष्टी करू नयेत. अशा प्रकारे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा काही कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण पालक म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल तर मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करेल, की परीक्षेच्या काळामध्ये आपल्या मुलांचं मनोबल कशा पद्धतीने वाढेल यासाठी आपण प्रयत्न करा. त्याला अजिबात ताण देऊ नका. ताण वाढेल अशा प्रकारचं वातावरण करू नका. आपण अतिशय घरातलं वातावरण या काळामध्ये आनंदी ठेवा. धन्यवाद. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, त्या व्हिडिओच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळण्यासाठी आपण सचिन देवडेज नॉलेज कट्टा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.